प्लॅन नाही असं 2 दिवसापासून काय अट्टा धरलेला का कळनाच भाऊ. कारण की 2 दिवसापासून एकाच जागेवरती बसते त्यानंतर उठायचं नावच घेत नाही. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी आहे तेजस सोनवणे. काका ते आलेले होते रात्री मस्तपैकी रोटर वगैरे मारून. म्हटलं चला आता घ्या पटकन पुसून ट्रॅक्टर. मग काय म्हटलं ट्रॅक्टर तर पुसता येतावर म्हटलं चला आपण मोटर वगैरे चालू करून घेऊ. कारण की आपल्या लाईट यायचा टाइम होत आलेला होता. लाईट येताना ना आपण दिली मोटर चालू करून आणि मोटरने ना थोडा ताणच खाल्ला. कारण की पाणी टाकावं लागतं भाऊ तिला. म्हटलं काही विषयच नाही. मग काय म्हटलं चला आता पाणी टाकावं लागतं त्यात काही विषय नाही. एवढे 2 गुंडे पण आहे ना एवढं मस्त भरून ठेवतो. त्यानंतर आहे ना आपल्या लिंबूच्या झाडाला लिंबू यायला सुरुवात होणार होती. कारण की कळी लागून गेली होती. म्हटलं चला आता पाणी वगैरे टाकतो हिला. कारण की ना पाणी टाकल्याशिवाय नाही ते लिंबू नाही भेटणार बा आपल्याला आणि त्यात रस नाही निघणार. मग काही विषयच नाही म्हटलं. मग काय थोडंफार रिस्की काम केल्यानंतर आहे ना घेतलं बा आपण पाणी आणि पाणी आहे ना मस्तपैकी लिंबूच्या झाडावरती एकदम चिपडून चिपडून मारलं. कारण की त्याच्यावरती धूळ पण झटकली पाहिजे. त्यानंतर आपले कांदे पण येणार होते काही दिवसांनी काढायला. कांदे काढले जाते खालच्या मुळात जाऊन बघतो बा इकडे काका ते मारत होते फ्लॉवरच्या रोपला पाणी. आपल्याकडे आहे ना 2000 फ्लॉवरचं रोप उरलेलं आहे तर कोणाला लागत असेल तर सांगा बरं का आपल्याला. त्यानंतर आहे ना म्हटलं चला आता आपलं कामं पण चालू आहे कारण की मल्चिंग पेपर ओलं मारायचे होते. मग काही विषयच नाही म्हटलं. मग काय आता आहे ना मस्तपैकी मल्चिंग पेपरला आहे ना आपला जुगाड लावलेला. पायी आहे ना मस्तपैकी सर्व ओलं मारत आणलेले होते. त्यात काही विषयच नाही म्हटलं. आणि आहे ना थोड्या वेळात आपली गाडी पण येणार होती गावठी सफरचंदाची. मग काय गावठी सफरचंदाची गाडी पण आली. त्यानंतर आहे ना आपलं रोप पण खाली करून घेतलेलं. आता आपल्या गावठी सफरचंद काही दिवसांनी निघणारच आहे. ते पण